नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूडस्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. इथे मी हा फणस घेतला आहे. फणस पाहून तुम्हाला लक्षातच आले असेल की आपली रेसिपी ही फणसापासूनच बनणार आहे. आपण फणसापासून फणसाच्या गऱ्याची भाजी बनवणार आहोत. आता आपल्याला हा फणस कापून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे सुरी घेतली आहे. सुरीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला फणसाचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत. इथे मी फणसाचे 2 भाग करून घेतले आहेत. आता आपल्याला याच्यातले गरे काढून घ्यायचे आहेत. मी याच्यातले गरे काढून घेते. मी हे फणसाचे गरे काढून घेतले आहेत. आता आपल्याला गरे हे चिरून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे उभे गरे चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही असे आडवे गरे चिरले तरी चालतील. मी आता असे उभे गरे चिरून घेणार आहे. अशा प्रकारे मी सर्व गरे आता हे चिरून घेणार आहे. आता आपले हे गरे सर्व चिरून घेतले आहेत मी. आता आपले हे गरे चिरून झाले आहेत. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. इथे त्यासाठी मी इथे एक कांदा घेणार आहे. कांदा आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि बारीक असा पातळ चिरून घ्यायचा आहे. जसं आपण मसाल्याला कांदा कापतो ना, तशाच प्रकारे आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे, उभा पातळ. कांदा आपला आता चिरून झाला आहे. तर आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे. पूर्ण असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ते मी सुकं खोबरंसुद्धा घेतलं आहे, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी दोन्ही भाजून घेतलं आहे. इथे कांदा भाजून घेतला आहे आणि सुकं खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे. आता आपल्याला हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घ्यायचं आहे. आता मी इथे कांदा घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. सुकं खोबरं घेतलं आहे. नंतर हळद घ्यायची आहे. धना पावडर घेतली आहे. गरम मसाला घेतला आहे आणि नंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतल्या आहे सोलून. आता आपल्याला हे चांगलेसे पेस्ट करून घ्यायचे आहे, बारीक वाटून घ्यायचं आहे. मी हे वाटून घेते. आता वाटून झाला आहे आपला हा मसाला. आता आपण इथे गरे घेतले आहेत. गऱ्यांना मसाला लावून घ्यायचा आहे. इथे लाल मसाला घेतला आहे. लाल मसाला आपल्याला आवडीनुसारच लावायचा आहे. मी इथे 1 ते 1.5 चमचा घेतला आहे.
नंतर हळद घेतली आहे. नंतर जो आपण मसाला वाटून घेतला आहे तो घ्यायचा आहे आणि हे आता चांगलंसं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण सर्व गऱ्यांना हा मसाला लागला पाहिजे. अशा प्रकारे हा मसाला लावायचा आहे. आता मी सर्व गऱ्यांना असा व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे. आता आपल्याला हे 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तर 5 मिनटं झाल्यावरती आपल्याला हे फोडणीची तयारी करायची आहे. मी इथे कुकर ठेवला आहे गॅसवरती. कुकर गरम झाल्यावरती आपल्याला कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घेतला आहे. नंतर जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा फोडणीसाठी. कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 2 ते 3 आणि लसूण घेतला आहे चिरून. हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता मी इथे गरे घेतले आहेत जे आपण मसाला लावून ठेवला आहे ते. आता आपल्याला गरे तेलामध्ये असे चांगले परतून घ्यायचे आहेत 1 ते 2 मिनटं. आता मी हे गरे चांगलेसे तेलामध्ये परतून घेते. 2 ते 3 मिनटं चांगलेसे परतून घ्यायचे तेलामध्ये. आता मी थोडंसं असं हलवून घेते, त्याच्यामुळे खालचे गरे वरती येणार आणि वरचे खाली जाणार. त्याच्यामुळे तेल चांगलं लागलं जाईल याला. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे मी मसाल्याचंच पाणी घालत आहे. आणि चांगली अशी त्याला उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा मस्त अशी आपल्या भाजीला उकळी आली आहे. आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता याला कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आपला हा कुकर थंड झाला आहे आणि आता आपली भाजी सुद्धा मस्त अशी गरमागरम भाजी तयार झाली आहे. बघा खूप सुंदर असा कलर आला आहे.
अशा प्रकारे आपली फणसाची भाजी मस्त अशी गरमागरम वाफळती फणसाच्या गऱ्याची भाजी आपली तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.